खेळ खेळतोय तो यमनचा खेळाडू आणि पहिल्याच चढाईत सुंदर असा कसा परंतु एक गुण मिळत आहे गर्जनाचा 10 नंबरच्या खेळाडूला. दोन्ही संघ तुल्यबळ दिसतोय. यावेळेस मात्र कशी पकड होत आहे खेळाडू. मेन सेक्शन सेकंड गोल पाठशाला क्रीडा मंडळ आरवी न्यू नेहरू क्रीडा मंडळ खरांगना घोडे. मेन सेक्शन सेकंड गोल. परंतु यमाजी संघातर्फे 11 नंबरचा खेळाडू दोन्ही संघ पर्यंत एकमेकांच्या विरोधात चढाई केलेली आहे. यावेळेस मात्र उत्कृष्ट असं प्रदर्शन 1 नंबर रेट उंचपुराचा खेळाडू 10 नंबरचा गर्जनाचा एक खेळाडू उत्कृष्ट असा खेळ. फारच सुंदर असं त्यानं गडीपात केला. चांगल्या खेळाला दाद मिळते. परत एकदा 11 नंबरचा खेळाडू सूर्य कसा खेळतोय. यश मात्र भेटत नाही. 4 नंबरचे खेळाडू तर्फे दोन्ही परत 10 नंबरचा गर्जनाचा हा खेळाडू सामूहिकरित्या खेळत आहे तो गर्जनाचे संघ. अतिशय सुरेख असं त्यांचं प्रदर्शन. सुरेख खेळतोय हा सुद्धा खेळाडू. डाव्या बाजूला चढाई करतो. यावेळेस मात्र सुंदर असं प्रदर्शन. यावेळेस मात्र पंचाकडे दाद बघू पंच सुंदररित्या आणि 9 नंबरचा खेळाडूने आपला उभी केली त्यानंतर मैदानात उपस्थित केला. 1-2 पडणं समोर आहे. 4 गडी बाद केले. सुपर अशी रेट उत्तम अशा पद्धतीने 4 गडी बाद केले. आता मात्र गर्जना संघ 3 खेळाडूंची मैदानात. लास्ट अँड फायनल कॉल ऑन कोर्ट नंबर 2 पाठशाला क्रीडा मंडळ आरवी न्यू नेहरू क्रीडा मंडळ खरांगना घोडे. पाठशाला आरवी खरांगना घोडे आपल्याला अंतिम पुकार झालाय. ताबडतोब दोन्ही संघ ग्राउंड क्रमांक 2 वर या. पाठशाला आरवी खरांगना घोडे. यावेळेस मात्र सुंदर हात मारून गाडी बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी असा प्रयत्न तू पात्र आहे फक्त बघत असेल आणि मैदानात येऊन या मैदानाची कसा खेळला जातो सामना आपल्या नजरेला बघावा. परत यावेळेस मात्र गर्जनाचा 10 नंबरचा खेळाडू यशस्वी असा खेळाडू सुरेख खेळतोय दोन्ही संघ. सुरेख असा प्रयत्न होता तो 55 नंबरचा खेळाडू खेळाडू आपसात चर्चा करतायत. हा खेळाडू जड आहेत म्हणजे
कुठलं तरी त्यांचं एक ठरलेला असा शब्द आणि तिसरी अशी चढाई यावेळेस मात्र त्याला गुण प्राप्त करावं अगत्याचं. यावेळेस मात्र सूर्य कशी पकड होत आहे 2 गुण. यावेळेस मात्र तिसरी अशी चढाई गर्जना संघातर्फे सुद्धा 77 नंबरचा खेळाडू यावेळेस मात्र बाद होतोय, गुण मिळत आहे. सुंदर आणि यशस्वी असा ढुस यमाजी संघातर्फे. यावेळेस मात्र सुंदर अशी पकड 10 नंबरचा अष्टपैलू खेळाडू. विचार म्हटलं कधी लावला म्हटलं नाही राहिलं म्हटलं लक्ष लावला होता हे माहिती आहे मला. मी म्हटलं दिले अर्ध्या रस्त्यात अनुभव असा खेळाडू दिसतोय. चार खेळाडू खेळत आहे गर्जना संघ आणि 4 खेळाडू 10 नंबरचा खेळाडू. प्रत्येक वेळेस आपल्या संघाकरता पाठशाला आरवी खरांगणा घोडे आपल्याला अंतिम पुकार झालेला आहे. वेळेचं भान ठेवा. पाठशाला आरवी खरांगणा घोडे खेळाडू 10 नंबरचा खेळाडू. प्रत्येकाचा खेळ ओळखून असलेलं हे खेळाडू यमाजी अमदोरी गर्जना वर्धा. अतिशय सुरेख असा मैदान क्रमांक 2 वर जाहीर झालेला जो दोन्ही संघ आहे त्यांनी मैदान क्रमांक 2 वर ताबडतोब हजर व्हावे. आता मात्र वेळ काढून धोरण लावून आहे गर्जना संघ. नक्कीच मैदान क्रमांक 2 काही तोडली बा आयुष काही तोडली ना. गांधीनगरचे खेळाडू यांनी मैदान क्रमांक 2 ललितजीने मैदान क्रमांक 2 आपलं थोडं तयार करावं अशी गांधीनगरच्या खेळाडूंना विनंती करावी. ह्यावेळेस मात्र गर्जना संघ सुरू खेळतोय. मधल्या एका काळात त्यांनी 4 गडी बाद करून सुरेख असं प्रदर्शन 3 खेळाडूंची खेळतोय तो यमाजी अमदोरी. अतिशय सुरेख असा खेळ. हा 10 नंबरचा खेळाडू प्रत्येक वेळेस असा आपल्या संघाकरता धावून आलेला खेळाडू. अतिशय सुरेख असा मागच्या चढाईमध्ये 4 खेळाडू बाद करणारा असा खेळाडू आणि मध्यंतरी इथे परत एकदा 10 नंबरचा खेळाडू अष्टपैलू असा खेळाडू यशस्वी असा खेळाडू गर्जना संघाकडनं सुरेख खेळतोय. हात वरून गडीबाद करण्याचा प्रयत्न दिसतो की काय. अमदोरी संघाचा 9 नंबरचा खेळाडू 4 गुणांची आघाडी येते गर्जना संघाकडे. खूपशी अशी आघाडी नाही कबड्डीमध्ये फार अशी कमी ती आघाडी. अमदोरी संघाला मात्र आपल्या 4 खेळाडूंना उपलब्ध करावं लागेल मैदानात. लॉट नाही दिला आहे ना.
यावेळेस मात्र गर्जनाचा 5 नंबरच्या खेळाडूने उंचाशी झेप घेऊन हात मारून गडीबाद केला आणि चुकी केली त्या अंधरी संघाच्या खेळाडूने. सुरेख खेळतोय तो खेळाडू स्वतः बाद होतोय. कालू कालू म्हणत येते बिहारच्या CID सुरेख असा खेळ. अंधरी संघाला आपल्या खेळामध्ये सुधारणा करावी लागेल या स्पर्धेतील आपले स्थान टिकवण्याकरिता. कॉलेज में यार त्याला सुटते. परत 9 नंबरचा खेळाडू सॉरी अंधरी संघातर्फे उजव्या बाजूला खूपशा अशा खोलवर अशी चढाई करतो परंतु यश मात्र मिळत नाही आणि कुठली चुकी करत नाही तो गर्जना संघ. सुरत खेळतो 10 नंबरचा खेळाडू. आता मात्र अमदोरीचा 7 नंबरचा खेळाडू. तिसरी अशी चढाई 5 नंबरचा खेळाडू. 2 चढाई केल्या होत्या. एका चढाईत यशस्वी ठरला होता आणि एका चढाईमध्ये मात्र परत गेला होता. यावेळेस मात्र 2 गडी बाद होत आहे त्या यमाजी संघाची. तिसरी अशी चढाई. सूर्य कसा खेळतोय मैदान असं हलवून टाकत आहे परंतु यश मात्र देत नाही ते गर्जना संघ. सूर्य कशी पकड. 10 नंबरचा खेळाडू अष्टपैलूचा असा खेळाडू. सूर्य कसा खेळतोय गर्जनाचा 12 नंबरचा खेळाडू. मागून धक्का पाहिजे समोरून सौराचं काम होतं. मैदान क्रमांक उपस्थित झालेला असताना तरी मैदान क्रमांक 1 वर शेवटचे 5 मिनिटं जाहीर केलेले आहेत पंचांनी वेळ मागून घेतला त्या. परत एकदा खेळ सुरू झालेला आहे. मैदान क्रमांक 1 वरचा गर्जनाचा 10 नंबरचा खेळाडू. स्वतः बाद झाला तो यमाजीचा खेळ. 19 नंबरचा खेळाडू यमाजी संघाचा. 2च खेळाडू शिल्लक ते यमाजी संघात आपल्या मैदानात. दाद देत नाही. सुंदर अशी आणि मी अगदी आमच्या समोर मंचाच्या अगदी समोर गॅलरी आहे ते मुलींकरता आणि महिलांकरता राखीव ठेवलेली आहे. सर्व पुरुष वर्गांना विनंती करतो की त्यांनी बाजूला डाव्या बाजूला असलेल्या गॅलरीवर येऊन बसावे.
गुण मिळते 12 नंबरचा खेळाडू अमदोरी संघ उत्कृष्ट असा संघ आहे. थोडा तांत्रिक बाजू त्यांच्या कमजोर आहे, त्यामुळे हा संघ थोडा माघारलेला दिसतोय. परत एकदा चुकी ह्याच त्यात हेमाजी संघातर्फे ह्याच मात्र एक गुण मिळते हेमाजी संघाला. शेवटच्या अशा क्षणात हा सामना उंच पुरा असा देहष्टीचा आणि सुरेख असा त्याची प्रदर्शन, देखणं असं प्रदर्शन. रेडर सेफ झालेला आहे टी शर्ट पकडल्यामुळे. आणि 1 मिनिट जाहीर केला तो पंचांनी. गुरमीत आहे तो गर्जना संघाला. आणि गर्जना संघाचे या 7ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू. ह्यावेळेस मात्र सुरेख पकड केल्याच्या नादात साप चुकला तो 55 नंबरचा खेळाडू. 1 गुण मिळते हेमाजी संघाला. सुरेख असं प्रदर्शन. आणि हा सामना